नाशिकमधील नैताळे येथे 30 एकर गायरान जमीन लाटल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। बोगस खरेदी करत जमीन लाटली गेल्याची माहिती आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे आणि पुढारी न्यूजचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळतोय। गायरान जमीन देणाऱ्यांच्या वारसांकडून प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांवरती हे गंभीर आरोप सध्या केले जात आहेत। सामूहिक जमीन असताना देखील परस्पर खरेदी करत जमीन हडपल्याचा आरोप आता केला जातोय। भूमी अभिलेख कार्यालयातून संबंधित फाईल गायब असल्याने आता पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवरती या प्रकरणामध्ये दबाव टाकल्याचा आरोप देखील केला गेलेला आहे। दरम्यान प्रकरणाशी काही संबंध नाही, पण तो आपला कार्यकर्ता असल्याचं स्पष्टीकरण आमदार दिलीप बनकर यांनी दिलेलं आहे। तहसीलदार आणि उपनिबंधकांकडून अहवाल मागून कारवाईचं आश्वासन देखील आता देण्यात आलेलं आहे। सर्व खरेदी ही कायदेशीर झालेली आहे, कुठलाही गैरव्यवहार या प्रकरणामध्ये झालेला नाही असं स्पष्टीकरण त्यानंतर खरेदीदार राजेंद्र बोरगुडे यांनी केलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। किरण, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि किती वर्षांपासून हा गैरव्यवहार सुरू आहे? प्रथमेश, खरं तर नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे गावातील हा धक्कादायक प्रकार आहे। खरं तर पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरं गावामध्ये असायची आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या जनावरांना चरण्यासाठीचं काही क्षेत्र राखीव ठेवलं जायचं, त्याला गायरान असं म्हटलं जायचं। त्याच्यामुळे दोन टप्पे असतात, एक शासकीय गायरान असतं आणि एक खाजगी गायरान असतं। हा खाजगी गायरानाचा प्रकार आहे आणि यामध्ये नैताळे गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या शेतातील जी नासधूस होते ती रोखून काही क्षेत्र हे गायरानासाठीचं दिलेलं होतं आणि त्यावेळेला पूर्वीच्या काळामध्ये इंग्रज काळामध्ये ज्या शासकीय नोंदी असायच्या त्याला कडईपत्र म्हटलं जायचं, अलीकडच्या काळामध्ये त्याला 7/12 असं देखील म्हटलं जातं। आणि यामध्ये महत्त्वाची एक बाब आहे, 1928च्या दरम्यान जो करारनामा करण्यात आला तो करारनामा अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये 75 आणि 76 हा जो सर्वे नंबर आहे तो अलीकडच्या काळातील 18 हा गट नंबर झालेला आहे। तर जे 77 आणि 78 आहे जे खाजगी मिळकत अद्यापही त्या नैताळे गावामधील त्या ठिकाणचे जे पूर्वज होते त्यांचे वारस जे आहे ते या ठिकाणी त्याचा उपभोग घेत आहे, ते कब्जेदार देखील आहे। मात्र 75 आणि 76 हे जे दोन गट नंबर सर्वे नंबर होते त्यातील जे क्षेत्र होतं ते गायरान होतं आणि त्यावर 21 पंच नेमण्यात आलेले होते। या 21 पंचांच्या वारसांनी आता या खरेद्या देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि यामध्ये नैताळे गावातील जे राजेंद्र बोरगुडे आहेत, जे विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य आहे, त्यांच्याच नातलगांच्या नावावर जवळपास 30 एकर जमीन ही करण्यात आलेली आहे। 2017 पासून वेगवेगळ्या टप्प्यांवर या खरेद्या आतापर्यंत करण्यात आलेल्या आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये देखील एक खरेदी अशाच स्वरूपाची झालेली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर जो करारनामा होता त्या करारनाम्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर जे पंच होते त्यांना फक्त देखरेखीचा अधिकार होता, त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचे दान किंवा खरेदी देऊ शकणार नाही, विक्री करू शकणार नाही अशा स्वरूपाचं त्यामध्ये नमूद केलेलं होतं। मात्र त्यालाच हरताळ फासत या ठिकाणी खरेद्या केलेल्या आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे 1979च्या दरम्यान देखील असाच एक पंचांनी निर्णय त्या गावामध्ये घेतलेला होता। एक चंद्रश्वरी बाबा नावाचे त्या ठिकाणी गुरं राखत होते आणि त्यांनी शासकीय संकुल उभारतो म्हणून पंचांकडनं ती संपूर्ण जी जमीन आहे ती जमीन नावावर करून घेण्याचा प्रयत्न केलेला होता। तब्बल 10 वर्ष त्या चंद्रश्वरी बाबाचं नाव जे होतं ते 7/12 उतार्यावर त्या ठिकाणी होतं। मात्र ही संपूर्ण बाब जे गायरान जमिनीचे जे नक्कीच किरण, तुम्ही आपल्या सोबत असे जोडलेले राहा। दरम्यान गायरान जमीन देणाऱ्या वारसांशी आणि पंचांचा वारस असलेल्यांशी किरण ताजणे यांनी बातचीत केलेली आहे। त्यांनी काय म्हटलंय ते देखील आपण पाहूयात। स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देखील गावगाड्यांमध्ये ज्या वेळेला गाडा हाकत असताना त्यावेळेला लोकप्रतिनिधी किंवा घरातील जी व्यक्ती कारभार करणारी असते ती गावातील अनेक बहुतांश निर्णय घेत असताना अनेकदा दानशूर देखील बनते आणि अशाच अनेक घटना गावागावामध्ये असतात। त्यापैकीच एक भाग म्हणजे आपली स्वतःच्या मालकीची जमीन गावातील गुरांच्या चरण्यासाठीची राखीव करणं, त्याला गायरान जमीन असं म्हणतात। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे गावामध्ये देखील
बोरगुडे अशी जवळपास 4 ते 5 व्यक्तींनी जवळपास 90 एकर जमीन गावातील आणि स्वतःच्या गुरांसाठीची राखीव ठेवलेली होती। त्या ठिकाणी जे गवत आहे ते गवत तिथल्या गुरांसाठीचं राखीव ठेवण्यात आलेलं होतं आणि तीच ही संपूर्ण जमीन जी आहे ती या सगळ्या गावकऱ्यांच्या पाठीमागे बाजूला असलेली जी जमीन आहे ती ही संपूर्ण जमीन गायरानासाठी राखीव करण्यात आलेली होती। जवळपास 90 एकर जमीन त्या काळामध्ये 1928 ला ही संपूर्ण जमीन देण्यात आली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नंतरच्या काळामध्ये जवळपास त्यातील 30 एकर जमीन ही लाटली गेलेली आहे। एकूणच जर बघितलं तर कोट्यवधी रुपयांची असलेली ही जमीन नेमकी कुणी लाटली, या गावकऱ्यांच्या पूर्वजांनी ही जमीन देण्याचा जो उद्देश होता तो उद्देश गायरानासाठीचा होता आणि त्यावेळेला जो केलेला करार होता तो करार देखील त्या ठिकाणी त्या कराराला हरताळ फासण्यात आला। अधिकार नसताना पंचांनी परस्पर ती जमीन विकण्याचा प्रयत्न केला, तो देखील इथल्या हे जे ग्रामस्थ दिसताय यांच्या पूर्वजांनी हाणून पाडलेला होता आणि आता पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचा प्रकार झालेला आहे। जवळपास 30 एकर जमीन ही या सगळ्या दरम्यान लाटली गेलेली आहे। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे या गावकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत। काय या सगळ्या दरम्यान तुमची पूर्वजांचा जो उद्देश होता गायरानासाठी दिलेली जमीन कुणी हडपली आहे, काय नेमकं प्रकरण आहे? आमच्या पूर्वजांनी जी 1928 साली करारावरून ती जमीन गुरं चारण्यासाठी आमचे व गावचे गुरं चारण्यासाठी ठेवली होती, ती येथील माजी सरपंचांनी आता सध्याचा विद्यमान तो सदस्य आहे व तो दिलीप काकाचा हा खंदा समर्थक आहे, त्यांनी ती महसूल यंत्रणेच्या व भूमी अभिलेखच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ती बेकायदेशीररित्या लाटायचं काम चालू आहे। त्याच्यात त्यांनी 30 एकर आतापर्यंत बेकायदेशीररित्या खरेदी केली आहे आणि त्याचा तो उपयोग घ्यायचा बेतात दिसतोय। आमच्या ते लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वांनी ते विरोध करायचं काम चालू केलं आहे। आम्हाला तो सर्व प्रकारच्या धमक्या देतोय आणि या जमिनीचा विल्हेवाट लावायचा कारभार या इथल्या निफाडच्या काही तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी आणि भूमी अभिलेखच्या काही कर्मचाऱ्यांनी लावला आहे। त्यांचावाला सर्वांचा छडा लावून बावनकुळे साहेबांनी याचावाला साक्षमोक्ष लावून ही परत जमीन गुरं चारण्यासाठी खुली करावी अशी आमची अपेक्षा आहे। खरं तर गायरान जमीन लाटण्याची प्रकरणं काही नवीन नाहीत, म्हणजे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींनी लाटलेली आहे, गावगाडा हाकणाऱ्या लोकांनी लाटलेले आहे। तुमच्या गावामध्ये हे प्रकरण नेमकं कसं सुरू झालं? म्हणजे ते तुमच्या पूर्वजांनी हाणूनही पाडलेलं होतं, आता दुसऱ्यांदा हा प्रकार घडलेला आहे, पूर्वी काय नेमकं घडलं होतं? पूर्वी असंच 1928च्या पाठीमागे 5-7 वर्षांपूर्वी 21 पंचांनी ही जमीन स्वामी चंद्रेश्वर बाबांना दिली होती। तर ती फक्त गाई चरण्याच्याच उद्देशाने दिली होती, यापेक्षा वेगळा उद्देश त्यावेळेसही नव्हता। पण 21 पंचांनी गपचूप चुकीचा निर्णय घेतला आणि ती त्यांना शैक्षणिक कामासाठी म्हणून ती त्यांच्या नावे केली, पण ती मूळ उद्देशापासून भरकटल्यामुळं ती जमीन परत गावकरी पंचांच्या नावे झाली। सदर व्यक्तीकडे बंदुकीचा परवाना आहे, बंदुकीचे फोटो घेऊन सोशल मीडियावरती व्हायरल करतो। जो माझ्या विरोधात या गायरानाच्या विषयामध्ये लढल त्याला मी बंदूक घेऊन बंदुकीच्या गोळ्या घालील। 3 गोळ्या आहे, 3 जणांची नावं आहे, त्या 3 जणांची नावं घेतो, एक गोळी याच्या नावाने, एक गोळी त्याच्या नावाने, तिसरी गोळी त्याच्या नावाने, अशी नावं घेऊन आणि उडून देण्याच्या धमक्या करतो। मग आम्हालाही कुठंतरी वाटतं की आमचाही नको संतोष देशमुख व्हायला आणि आमच्या नैताळ्याचाही मतसाजोग नको व्हायला असं आम्हालाही वाटतं। त्याच्यामुळं आम्ही याची तक्रार निफाड पोलीस स्टेशनला केली, त्याच्यानंतर माननीय कलेक्टर साहेबांकडे याची तक्रार दिली लेखी स्वरूपात आणि SP ऑफिसला, नाशिकच्या SP ऑफिसला पण याची तक्रार दिली, पण अद्याप त्यांच्यावरती कुठलीही कारवाई कदाचित झालेली नाही असं आम्हाला जाणवतंय। कोण आहे, तुम्ही नाव घ्यायला देखील कचरताय, असा कोण आका आहे तुमच्या गावातला की तुम्ही एवढे सगळे भीतीच्या सावटाखाली आहात? जमीन लुटली जाते, संघर्ष उभा करताय, मात्र प्रतिसाद मिळत नाही। तो राजेंद्र रामनाथ बोरगुडे हा इसम आहे, नैताळे ग्रामपालिकेचा माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तो माजी तालुका अध्यक्ष आहे आणि माननीय आमदार दिलीप काका बनकर यांचा अतिशय खंदा समर्थक आहे। करारनामा काय झालेलं होतं त्यावेळेला आणि आता यांना अधिकार कोणत्या याच्या खाली नाहीये असं तुम्हाला वाटतं? करारनामा पहिले असा होता, फक्त आमच्या पूर्वजांनी दिलेली ना, तर आमचे जनावर अधिक गावचे जनावर ही फक्त चारण्यासाठीच राहील, त्याच्यावर आमचा सुद्धा अधिकार नाही असा करारनामा झालेला आहे। त्याच्यानंतर हे पंच नेमले त्याच्यावर, या पंचांनी फक्त देखरेख करणे एवढाच उद्देश होता, पण त्या पंचांनी पैशाच्या लालचीपोटी
2-3 पंचांनी, बाकीचे पंच आहे आपल्या बाजूनी, 3 पंच याच्यातले फुटून, ते पंच पण त्याचे काही नातेवाईक, त्याची सासू, त्याचे मेवण्या, हे पंच आहे त्याच्यातले, म्हणजे ते पूर्वज होते ना त्यांचे, ते पुढे लावून घेतले त्यांनी आणि ते नंतर त्यांनी नातेवाईकामध्ये हा गोळ घालून टाकला. बालासाहेब, ह्या जमिनीचे जे गटाचे तुकडे केले, वास्तविक पाहता ही सार्वजनिक प्रॉपर्टी, ही 21 पंच जे लावलेले आहे हे कॉमन पंच लावलेले, म्हणजे या पंचांना फक्त या प्रॉपर्टीचा देखरेखीचा अधिकार आहे. हिचा कोणत्याही प्रकारचा प्रत्येक इंचावर प्रत्येक सामान्य माणसाचा अधिकारी या जमिनीवरती, आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हिस्सा नाही, वाटपपत्र नाही, होऊ शकत नाही. ही सामायिक प्रॉपर्टी आहे. ही त्यावेळेस आमच्या पूर्वजांनी गुरं चारण्यासाठी ठेवलेली प्रॉपर्टी आहे. हिची वाली विल्हेवाट लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग हा तहसीलदार, त्या काळातला तत्कालीन तहसीलदार, मंडल अधिकारी आणि ह्या गावचा तलाठी. वास्तविक पाहता तलाट्याला ही माहिती पाहिजे की ही सामायिक प्रॉपर्टी आहे, हिची खरेदी होऊच कशी शकते. पहिला विरोध त्यांनीच केला पाहिजे. म्हणजे ही प्रॉपर्टी विकण्यामध्ये जेवढे पंच किंवा जेवढा घेणारा दोषी आहे त्याच्यापेक्षा जास्त दोषी हे सरकारी अधिकारी आहे. आमदार त्यांच्या गटाचे 10 वर्षापासून आमदारकी दिलीप काका बनकर यांच्याकडे आहे. दिलीप काका बनकर आमदार असल्यामुळे आणि हे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असल्यामुळे यांचा वाला त्या अधिकाऱ्यांवर वरद असतं आणि यांना चिरीमिरी दिल्यानंतर यांचा आमदार यांचाच आणि यांच्या याच्या पुढे ते लोक सहकार्य करतात आणि बेकायदेशीर या खरेद्यांना सपोर्ट करतात हे लोक. या सगळ्या एकूणच आवाजाला या सगळ्या दरम्यान कुठेही न्याय मिळत नाहीये अशा स्वरूपाची स्थिती आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढारी न्यूज, आवाज जनतेचा अशा स्वरूपाचं जे स्लोगन घेऊन ज्या पद्धतीने पुढे जात आहे त्याचाच या सगळ्या नैताळे गावातील ग्रामस्थांचा आवाज म्हणून हा मुद्दा हाती घेत आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये या संपूर्ण गावातील जो काही गायरान जमिनीचा गैरप्रकार आहे तो या निमित्तानं समोर आणेल. महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या काळामध्ये शासनानं देखील दखल घेऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गैरकारभाराला सहकार्य केलेलं आहे त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती तहसीलदारांनी काय म्हटलंय ते देखील आपण पाहूयात. तालुक्यातील नैताळे येथील गट नंबर 18 जो आहे त्याची शासकीय दप्तरी शासकीय किंवा वर्ग 2ची जमीन, गायरान जमीन अशी कुठल्याही प्रकारची नोंद नाही, ती खाजगी जमीन आहे आणि त्या संदर्भात सविस्तर अभिप्राय हे चौकशीचा अहवाल आल्यानंतर प्राप्त होईल. त्याचे 1930 पासूनचे जे ते सर्व कागदपत्र जे आहेत रेकॉर्ड रूममधून अभिलेख कक्षातून ते घेतले जातील आणि त्याचे रीतसर चौकशी करून त्याचा अहवाल ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेसच संपूर्ण माहिती आपल्याला देता येईल. निफाडमधील भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील आपण पाहूयात. आमच्याकडे नोंदणीचा जो विषय आहे तो एकदा दस्ता आतमध्ये आला की आम्ही 7/12 बघतो, त्याच्यावर काही इतर हक्कात बोजे वगैरे आहे का त्याच्या NOC लावून घेतो आणि देणार घेणाऱ्यांचे शेतकरी पुरावा असतो, शेतकरी पुरावा जोडतो आणि व्हॅल्युएशनसाठी आपण 7/12 जोडून घेतो. म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरण्यासाठी आपण तो 7/12 जोडून घेतो. आतापर्यंत तर सध्या आमच्याकडे तक्रार काही आलेली नाही, पण जर समजा तक्रार आली तर आपण त्याची चौकशी करू आणि वरिष्ठ स्तरावरून पण त्याची चौकशी होईल. आता आमचं हेड ऑफिस द्वारकेला आहे, समजा तिथून पण ते चौकशी होईल. मी जर त्याच्यावर हे केलं, कार्यवाही केली तर, आणि जर अर्ज आला तर आपण चौकशी नक्कीच करू त्याच्यावर. हद्द काय मोजणीमध्ये लगत कब्जेदारांना नोटिसा देतो. तसेच प्रत्येक वेळेस पोट हिस्स्यात जर खातेदारांनी नावं दिलेले असतील तर ते नावं आपण ऑनलाईन सेव्ह करतो व त्या लोकांना सुद्धा नोटिसा जातात लगत लोकांना, मग ते नोटीस देऊन हजर राहतात. परंतु पत्ते देणं हे काम जे कोणी अर्जदार आहे त्या व्यक्तीचं आहे, कारण कार्यालय प्रत्येक अर्जदाराचा पत्ता लोकेट करू शकत नाही. आम्हाला प्रत्यक्ष जागेवर असा अनुभव येतो गेल्यानंतर की हा अर्जदार जो आहे याचा पत्ता इथे आहे परंतु हा प्रत्यक्षात राहिला तिथे नाही. असेही काही प्रकार होतात, ते नंतर लक्षात येतात आपल्याला. दरम्यान या संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी किरण ताजने यांच्याकडून. किरण, या संदर्भामध्ये आमदार दिलीप बनकर यांच्याशी संबंधित कार्यकर्त्याचं नाव येत आहे आणि या प्रकरणाची जर तक्रार आली तर आम्ही चौकशी करू अशा प्रकारची माहिती आता तहसीलदार त्याचबरोबर भूमिलेख अधिकाऱ्यांकडून दिली जाते. प्रथमेश, अगदी खरं. या सगळ्या दरम्यान जे भूमी अभिलेखचे जे अधिकारी आहेत त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती यामध्ये दिलेली आहे. जे संपूर्ण गायरान प्रकरण आहेत, जे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये त्याच्या दप्तरामध्ये जी नोंद असते
त्याची जी संपूर्ण जी फाईल असते ती फाईलच या कार्यालयातून गहाळ झाल्याची तक्रार या अधिकाऱ्यांनी निफाड तालुक्यातील जे पोलीस ठाणे आहे त्यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीचं गौडबंगाल आहे, गायरान जमीन लाटण्यासाठी जे महसूल अधिकारी जितके जबाबदार आहेत तितकेच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी देखील जबाबदार आहे हे या निमित्तानं समोर येत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः दिलीप बनकर यांनी याबाबत माहिती दिलेली आहे की ज्या पद्धतीचं हे संपूर्ण प्रकरण झालेलं आहे त्याची कुठलीही कल्पना नाहीये। मात्र राजेंद्र बोरगुडे जे आहेत ते माझे जवळचे कार्यकर्ते आहेत आणि पक्षाचे देखील कार्यकर्ते आहेत। त्यामुळे या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर भूमी अभिलेखचे जे अधिकारी आहेत त्यांची जी प्रतिक्रिया आहे, दुसऱ्या बाजूला तहसीलदारांची जी प्रतिक्रिया आहे ती बघता हे प्रकरण खूपच गंभीर आहे। या सगळ्या दरम्यान एकटे राजेंद्र बोरगुडे जबाबदार नाहीये तर ही संपूर्ण जी साखळी आहे ती साखळी याला जबाबदार असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। त्यामुळे येत्या काळामध्ये शासनानं थेट या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती नेमून गुन्हा दाखल करत तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे। अन्यथा पुढील काळामध्ये देखील या संपूर्ण गायरान घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीने जमीन लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यांचे देखील आणखी काही जे कार्यालयातले जे कागदपत्र आहे ते गाळ होण्याची शक्यता आहे। अगदी किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। दरम्यान आमदार दिलीप बनकर यांनी या संपूर्ण प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील आपण पाहूयात। गायरान जमिनीच्या प्रकरणामध्ये स्थानिकांनी आमदार दिलीप बनकर यांच्यासह तिथले जे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांच्यावर ॲलिगेशन करण्यात आलेले आहेत ते राजेंद्र बोरगुडे यांचे संबंध असल्याचा आरोप केलेला होता। या सगळ्या दरम्यान बोलण्यासाठी आपल्यासोबत निफाडचे आमदार दिलीप काका बनकर आहेत। काका, या सगळ्या दरम्यान राजेंद्र बोरगुडे आणि तुमचे संबंध आहे आणि तुमच्या या सगळ्या दबावपोटी अधिकाऱ्यांनी सहकार्य करून तिथली गायरानाची जमीन लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे असा आरोप तिथल्या स्थानिकांनी केलेला आहे। काय आपला या सगळ्या संदर्भामध्ये खुलासा आहे? राजेंद्र बोरगुडे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहेत, परंतु नैताळे येथील जमिनीच्या बाबतीत जे मध्यंतरी एक बातमी आली ती बातमी मला त्या ठिकाणी माहिती नाहीत, कोणती जमीन आहेत, कोणते गट नंबर आहेत आणि त्याचा माझा सुतराम या ठिकाणी संबंध नाहीत। आत्ता जी माहिती मिळाली का ती गुरेचरण जमीन असेल, त्या लोकांनी खरेदी करून त्याला जमीन दिलेली आहेत, परंतु अधिकारी असतील किंवा राजेंद्र बोरगुडे असेल यांनी जो व्यवहार केलेला आहे त्या व्यवहाराची मला कुठली कल्पना नाहीत आणि कोणता व्यवहार करताना आजपर्यंत निफाड तालुक्यात तरी असे चुकीचे व्यवहार आपण त्या ठिकाणी होऊ दिलेले नाहीत। निश्चितच ह्या तालुक्यामध्ये जी जनता आहेत अतिशय सुज्ञ आहेत आणि चांगल्या पद्धतीने कामकाज करत असताना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनतेला फायदा कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। परंतु कोणीतरी कारण नसताना कार्यकर्ता जवळचा आहेत म्हणून त्या ठिकाणी बदनामी करणं हे चुकीचं आहे। नाही, त्या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या संदर्भात जर कोणाला काही वाटत असेल खोटं झालेल त्याने निश्चित महसूल मंत्र्यांकडे त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला पाहिजे। त्यासाठी जी काही मदत लागणार असेल या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चित त्या ठिकाणी करेल। कोणतेही चुकीचे व्यवहार ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये घडू नयेत हीच माझी त्या ठिकाणी इच्छा राहणार आहेत। कारण खरेदी विक्रीचे व्यवहार हे अधिकाऱ्यांनी तपासून आणि देणाऱ्यांनी पण आपली जमीन आहेत का, घेणाऱ्यांनी ती जमीन बरोबर आहेत की ती बघितली पाहिजे। चुकीची जमीन खरेदी विक्री करू नयेत आणि जर चुकीच्या जमिनीची खरेदी विक्री झाली असेल जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। निश्चित शासनाच्या माध्यमातून जो कोणी जर माझ्याकडे त्या ठिकाणी मदत मागायला आला ती मदत मी केली जाईल हे सुद्धा या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। जर त्याच्याकडे रिव्हॉल्वरचं लायसन असेल आणि अशा प्रकारच्या धमक्या ह्या तालुक्यामध्ये कुठेच माझ्या तरी ऐकवत नाहीत आणि जर कोणाला धमक्या दिल्या असेल त्यांनी पोलीस स्टेशनला तशा प्रकारचा अर्ज दिला पाहिजे। इथं पोलीस स्टेशन आहे, DYSP SP त्यांनी आपल्याला जी काही अडचण असेल आपल्याला जो कोणी दम देत असेल त्याच्याकडे त्यांनी संरक्षण मागितलं पाहिजे। पण अशा प्रकारच्या या तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारचा रिव्हॉल्वर घेऊन कोणाला धाक दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं नाहीत आणि कोणाकडेही जर त्या ठिकाणी रिव्हॉल्वर असेल त्यांनी सुद्धा त्याचा चुकीचा वापर या ठिकाणी करू नये हे निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो। कार्यकर्ता जरी जवळचा असला तरी त्यांनी काय त्या ठिकाणी खरेदी विक्री केलेली आहे याचा दुरान्वये संबंध नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण बनकर यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळे, मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। दरम्यान ज्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत त्या राजेंद्र बोरगुडे यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील पुढारी न्यूजनं जाणून घेतलेलं आहे, पाहूयात। येथील गायरान जमिनीच्या प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत ते राजेंद्र रामनाथ बोरगुडे आपल्यासोबत आहे। काय या सगळ्या दरम्यान तुमचा खुलासा आहे? तुम्ही सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या अत्यंत जवळचे आहात आणि त्या सगळ्या दबावातून तुम्ही
काही खरेदी करून घेतल्याचा तुमच्यावर आरोप आहे. पूर्वजांच्या गायरानीच्या संदर्भातला तो भूखंड होता, मात्र त्यातील 30 एकर जमीन तुम्ही लाटताय, तुमच्या नातेवाईकांच्या नावानं तुम्ही खरेदी करताय, अशा स्वरूपाचा तुमच्यावर आरोप आहे. नेमका याबाबतचा आपला काय खुलासा? पहिलं गट नंबर 18 हा गायरान नसून ही खाजगी जमीन आहे आणि त्यावर सामायिक नावं लागलेले. मग ते प्रत्येक कुळातले बोरगुडे असो, भवर असेल, घायाळ असेल, मोरे अशी नावं लागले. मग त्या नावांमधून मी काही लोकांकडून ती खरेदी घेतली. तर खरेदी घेत असताना ती अविभाज्य म्हणून मी खरेदी घेतली. त्यात रेकॉर्ड ऑफ राईट प्रमाणे त्याच्या सीमा दाखवल्याच्या नंतर ती खरेदी घेतली, माझी नोंद झाली. नोंद झाल्याच्या नंतर माझं त्या गट नंबर 18 मध्ये उतार्यामध्ये नाव घेण्यात आलं आणि मी शासकीय फी भरून भूमी अभिलेखला मोजणी केली. ऑनलाईन फी भरली ती पण, आणि मी त्याची मोजणी केली. मोजणी केल्याच्या नंतर 4/12 करून भूमी अभिलेख अधीक्षकांनी तहसीलदारांना आदेश केला की अशी मोजणी झाली आहे आणि हा उतारा वेगळा करण्यास आमची कुठलीही हरकत नाही. मग त्यांनी ते सर्कल करून त्याची नोंद प्रमाणित करण्यात आली आणि माझा उतारा हा पूर्णपणे सेपरेट झाला. यात मी जरी कोणत्याही पक्षाचा असेल किंवा मी राजकीय पदावर असेल आणि यात आमदारांचा कुठलाही संबंध नाही. आमदारांनी यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही. मी नियमाप्रमाणे त्याची खरेदी घेतली. ही सगळी प्रोसेस अशी नियमाप्रमाणे केलेली आहे. 1979च्या दरम्यान चंद्रशौरी बाबा यांना ती जमीन लिहून दिली होती शैक्षणिक. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये समिती नेमून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आता स्थानिक ग्रामस्थांनी केलेली आहे.